आपल्या नशिबाला दोष देत मनोरमाताई एका कोपऱ्यात बसल्या होत्या. तेवढ्यात 10 वर्षाचा एक गोडसा मुलगा त्यांच्या लहानशा सायकलवर इथे तिथे फिरत होता. त्याची नजर मनोरमाताईंवर गेली. तो लगेच धावत त्यांच्याजवळ गेला आणि म्हणाला, आजी, तुम्ही इथे का बसलात? मनोरमाताईंनी जेव्हा त्याच्या तोंडून आजी ऐकलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. कारण आजपर्यंत कोणी त्यांना एवढ्या प्रेमाने बोलवलं नव्हतं. त्यांनी त्यांच्या हाताला धरलं आणि म्हणाला, आजी, तुम्हाला ताप आहे का? तुम्ही ठीक नाहीत वाटत. मनोरमाताईंनी त्याच्या हातातून हात काढून घेतला आणि म्हणाल्या, नाही रे बाळा, मला काही नाही झालं. तो मुलगा हसत म्हणाला, काही नाही आहे आजी, माझी आई डॉक्टर आहे, ती तुम्हाला लगेच बरी करेल. चला ना आमच्याकडे. हे ऐकून मनोरमाताईंनी विचारलं, बाळा, तुझं नाव काय आहे? तो म्हणाला, आजी, तुम्हाला काही आठवत नाही का? तुमचं वय झालंय ना. मनोरमाताई गोंधळल्या होत्या. त्या विचार करत होत्या की हा मुलगा असा का बोलतोय. त्यांनी हट्ट करत मनोरमाताईंना त्यांच्या घरी नेण्याचा प्रयत्न केला. मनोरमाताईंनी त्याला सांगितलं, बाळा, तुझ्या घरी परत जा, तुझे आई बाबा काळजी करत असतील. पण तो मुलगा हट्ट करत म्हणाला, आजी, तुम्ही माझ्याच घरात राहता, मी तुम्हाला ओळखतो, चला घरी जाऊ. मनोरमाताईंनी नकार दिला. पण शेवटी त्याचे डोकं हलवत त्यांनी लाठीच्या आधाराने त्याच्यासोबत गेल्या. तो मुलगा देवांश मनोरमाताईंना हात धरून त्यांच्या घराच्या गेटपर्यंत घेऊन गेला. घरात प्रवेश करताच देवांशचे पप्पा रमेश याचा आवाज ऐकू आला. देवांश, तू पुन्हा बाहेर गेला? किती वेळा सांगितले तुला बाहेर जाऊ नको? ते ऐकून देवांश म्हणाला, पप्पा, बाहेर चला ना, तुम्हाला आजीला भेटवायचं आहे, त्यांना खूप ताप आलाय. रमेशने त्याला समजवलं, देवांश, आजी देवाघरी गेल्या आहेत, अशी मस्करी करू नकोस. पण देवांश हट्ट करत होता, नाही पप्पा, बाहेर चला, त्या खरंच बाहेर आहेत. शेवटी रमेश बाहेर गेला, पण तिथे त्याला कोणीही दिसलं नाही. तो देवांशकडे पाहत म्हणाला, बाळा, इथे तर कोणी नाही. दरम्यान मनोरमाताईंना वाटलं की त्या घरात गेल्या तर कदाचित त्यांना परत पाठवलं जाईल. त्यांनी शांतपणे घराबाहेरून लाठीच्या आधाराने दूर चालायला सुरुवात केली. पप्पा, इथे माझी आजी होती, मी त्यांचा हात धरून इथे आणलं होतं, त्या इथेच उभ्या होत्या, मी खरं सांगतोय. देवांश रडत म्हणाला. रमेश प्रेमाने म्हणाला, ठीक आहे माझा गोड मुला, आता रडू नकोस, उद्या तुझा वाढदिवस आहे, सांग तुला काय हवंय गिफ्ट. पण देवांश ठाम होता, मला काही नको पप्पा, मला फक्त माझी आजी हवी आहे. रमेश थोडा कठोर आवाजात म्हणाला, बस, खूप झालं आता, शांतपणे झोप, मला त्रास नको देऊ. पप्पाच्या रागाने देवांश रडत रडत झोपीत गेला. संध्याकाळी देवांशची मम्मी सरिता घरी आली आणि देवांशला उदास पाहून म्हणाली, माझा गोड मुला, असं का बसलाय? पप्पांनी काही रागवलं का तुला? देवांश रडत मम्मीला बिळगला आणि म्हणाला, हो मम्मी, पप्पांनी मला रागवलंय, मी त्यांच्याशी बोलणार नाही, ते खूप वाईट आहेत. तेवढ्यात रमेश हसत म्हणाला, माझा गोड मुलगा, माझ्यावर रागवला आहे का? चल सांग काय झालं. देवांश म्हणाला, मी तुमच्याशी बोलणार नाही जोपर्यंत तुम्ही माझ्या आजीला घेऊन येत नाही. रमेश म्हणाला, बाळा, किती वेळा सांगितले, आजी आता परत येणार नाही, त्या देवाघरी गेल्या आहेत. नाही पप्पा, मी खरं बोलतोय, त्या इथेच होत्या, देवांश ठामपणे म्हणाला. सरिता रमेशकडे आश्चर्याने पाहत म्हणाली, काय झालंय हे? रमेश म्हणाला, आज सकाळी पाऊस थांबल्यानंतर हा चुपचाप घराबाहेर गेला होता, मी याला रागवलो तेव्हापासून हा फक्त आजीबद्दलच बोलतोय. सरिता म्हणाली, माझा गोड देवांश खूप हट्टी झालाय. आईचं बोलणं ऐकून देवांश खुश झाला आणि मिठी मारली. रात्री ते झोपेपूर्वी आजीबद्दल बोलत राहिला. त्याच्या झोपल्यानंतर सरिता आणि रमेश विचार करत होते की खरंच काही वेगळं तर नाही ना. सकाळी देवांश उठल्यावर रमेश आणि सरिताने त्याला प्रेमाने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि मंदिरात घेऊन गेले. देवांशचा जन्म खूप अडचणीनंतर झाला होता, त्यामुळे प्रत्येक वाढदिवसाला ते देवीचे दर्शन घ्यायला जात आणि गरिबांना अन्नदान करत. मंदिरात त्यांनी देवीची पूजा केली आणि जेवण गरिबांमध्ये वाटलं. देवांश मंदिराच्या आवारात खेळत होता. तेवढ्यात त्याचं लक्ष एका महिलेकडे गेलं. अरे आजी, तुम्ही इथे आहात का? काल मी
तुम्ही कुठे गेलात? मी खूप रडलो. तुम्ही देवांशने आनंदाने ओरडला. मनोरमा ताई देवांशचा आवाज ऐकून चकित झाली. बाळा, मी कुठे गेले नव्हते. मनोरमा म्हणाल्या. देवांश लगेच रमेश आणि सरिताला घेऊन आला. पप्पा बघा, तुम्हाला मी म्हणलं होतं ना, आजी आहेत. ह्या बघा, माझ्या आजी आहेत. मम्मी, त्यांना ताप आहे, त्यांना औषध दे, देवांश म्हणाला. सरिताने मनोरमाताईंची तपासणी केली आणि त्यांना ताप असल्याचं जाणवलं. मंदिराचे पुजारी म्हणाले, ही महिला खूप दुःखी आहे. कधी कधी इथे येते आणि खूप रडते. हिचं या जगात कोणीही नाही. देवांश सरिताला म्हणाला, आई, आजीला औषध दे ना, त्या बऱ्या होतील आणि माझ्याबरोबर खेळतील. सरिताने मनोरमाताईंना घरी नेलं. त्यांना औषध आणि दूध दिलं. काही वेळ विश्रांतीनंतर मनोरमाताई निघायला लागल्या. आजी, तुम्ही कुठे चाललात? प्लीज आता कुठे जाऊ नका, देवांश रडत म्हणाला. सरिता आणि रमेश म्हणाले, आजी, तुम्ही अजून पूर्ण बऱ्या झाल्या नाहीत. तुम्ही इथेच थांबा. आता मनोरमाताईंना एक नवीन कुटुंबाचा आधार मिळाला होता. मनोरमा म्हणाल्या, बाळा, माझं काय आहे, मी कुठेही राहू शकते. पण तुम्ही लोकांनी माझ्यासाठी इतकं केलं, हे कोण करतं का आजकाल? सगळे मला टाळतात, माझ्या परिस्थितीपासून दूर पळतात. पण तुम्ही लोकांनी माझ्यासाठी जे केले त्यासाठी नेहमीच देव तुमचं भलं करो. इतकं बोलून मनोरमाताई निघायला लागल्या. तेव्हा सरिता म्हणाली, तुमचं नातू तुम्हाला आजी म्हणून हाक मारतोय. तो तुमच्याशिवाय राहू शकत नाही, म्हणून तुम्ही इथेच राहा. सरिताच्या या प्रेमळ बोलण्यावर मनोरमाताई नकार देऊ शकल्या नाहीत. काही दिवसानंतर मनोरमाताईंच्या तब्येतीत खूप सुधार झाला. वेळेवर औषधं, चांगलं जेवण आणि काळजी यांमुळे शारीरिकदृष्ट्या बऱ्या होऊ लागल्या. देवांश त्यांच्यासोबत खूप आनंदाने राहू लागला आणि मनोरमाताईही त्याला चांगल्या गोष्टी शिकवू लागल्या. एके दिवशी सरिता आणि रमेश चहा पीत बसले होते. त्यांच्या शेजारी मनोरमाताई होत्या. तेव्हा सरिता म्हणाली, ताई, जर तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक प्रश्न विचारू का? हो बाळा, नक्की विचार, मनोरमाताईंनी उत्तर दिलं. सरिता म्हणाली, तुमचंही कुटुंब असेल ना, मग तुम्ही या परिस्थितीत एकट्या कशा आलात? मनोरमाताई उदासपणे म्हणाल्या, हो बाळा, माझंही एक छोटंसं कुटुंब होतं, पण आता कुठे आहे काहीच माहीत नाही. काय झालं? सरिताने उत्सुकतेने विचारत म्हणाली. मनोरमाताई बोलू लागल्या, आजपासून 3 वर्षापूर्वी मी आणि माझे पती दीनदयाळ तीर्थयात्रेला गेलो होतो. यात्रा संपल्यानंतर घरी परत येत असताना रस्त्यात आमचा भीषण अपघात झाला. त्या अपघातात माझ्या पतीचं निधन झालं आणि मी कशीबशी वाचले. मी तर त्यांचे शेवटचे दर्शनही घेऊ शकले नाही. माझा एक मुलगा आहे नवीन आणि त्याची पत्नी पूजा. त्यांना 2 मुलं सोनू आणि मोनू आहेत. माझ्या पतीच्या हयात सगळी व्यवस्थित होतं. कुणीही माझ्याशी वाईट वागायचं नाही. पण त्यांच्या मृत्यूनंतर मी मुलगा आणि सून यांच्यावर अवलंबून राहायला लागले. अपघातामुळे मी स्वतःची कामं करू शकत नव्हते. एके दिवशी माझी सून पूजा माझ्या मुलाला म्हणाली, मी या म्हातारीला कंटाळली आहे. हिने माझं आयुष्य हराम केलं आहे. माझा मुलगा म्हणाला, हो पूजा, पण आईला कुठे सोडणार? तिचं पालन करावं लागेलच. खरंच तीर्थयात्रेला जायची काय एवढं महत्त्वाचं होतं का, की आता आम्हाला तिचा भार उचलायला लागतोय? माझ्या सुनेने माझ्या सेवेसाठी एक कामवाली ठेवायला सांगितली, पण काही दिवसांनी ती कामवाली सुनेच्या त्रासाला कंटाळून निघून गेली. त्या दिवशी माझ्यासाठी कोणीही जेवण आणलं नाही. मी रडत राहिले, पण कोणीही ऐकलं नाही. मी कशीबशी स्वयंपाकघरात पोहोचले. तिथे चुकून माझ्या हाताने दूध सांडलं. त्या आवाजाने सून बाहेर आली आणि मला जोरात ओरडली. तिने मला ढकलून खोलीत बंद करून टाकलं. मी रात्रभर वेदनेत कळवळत होते, पण कोणीही मला पाहायला आलं नाही. दुसऱ्या दिवशी मी बेहोश होऊन पडले होते. जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मी सरकारी रुग्णालयात होते. माझ्या मुलाने आणि सुनेने मला तिथे आणलं होतं, पण नंतर ते मला तिथेच सोडून निघून गेले. 1 महिना रुग्णालयात राहिल्यानंतर मला सोडवायला कोणीही आलं नाही. मी तिथूनच इथे तिथे भटकू लागले. हे ऐकून सरिता आणि रमेश यांच्या डोळ्यात अश्रू आले. तेवढा देवांश आला आणि म्हणाला, आजी, तुम्ही रडू नका, मी आहे ना तुमच्यासोबत. मनोरमा ताई देवांशसोबत रमेश आणि सरिताच्या घरी आनंदाने राहू लागल्या. रमेश आणि सरिता त्या मोठ्या आशीर्वादासारख्या वाटत होत्या. एक दिवस मनोरमा ताईंनी रमेश आणि सरिताला बोलवलं. त्यांनी
पतीच्या फोटो मागे लपलेले काही कागद काढले आणि म्हणाल्या, बाळा, हे कागदपत्रे आहेत. तीर्थयात्रेपूर्वी माझ्या पतींनी ही जमीन घेतली होती. ते घरी परतल्यानंतर आपल्या मुलांना सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं, पण त्या अपघाताने सर्व काही संपलं. आता मला हे तुम्हाला द्यायचं आहे. मनोरमाताई म्हणाल्या, बाळा, त्यांच्या वागणुकीवरून मी हे कागद माझ्या पतीच्या फोटोमागे लपवून ठेवले. माझ्या मुलाला आणि सुनेला या कागदाबद्दल काहीही कल्पना नव्हती. त्यांनी तर माझ्या पतीचा फोटो देखील घरात ठेवायला नकार दिला होता. त्यामुळे मी तो फोटो आणि कागद माझ्या बॅगेत ठेवून निघून आले. आता तुम्हीच माझे खरे मुलगा आणि सून आहात, म्हणून मी हे तुम्हाला देऊ इच्छिते. कृपा करून नकार देऊ नका बाळा. पण ताई, आम्ही हे कसं घेऊ शकतो? रमेश म्हणाला. मनोरमाताईंनी उत्तर दिलं, नाही बाळा, मी हे तुम्हाला तुमच्या उपकारांसाठी देत नाही. मी आत्ता तुम्हाला माझा मुलगा आणि सुनेप्रमाणे मानते, म्हणूनच हे माझं प्रेम समजून स्वीकारा. सरिता आणि रमेश काही वेळ काहीच बोलले नाहीत, कारण त्यांना माहीत होतं की त्या जमिनीची किंमत आता 50 लाख रुपयांच्या आसपास होती. 3 वर्षापूर्वी तिथं काहीही नव्हतं, पण हायवे बांधल्यामुळे जमिनीचे दर प्रचंड वाढले होते. रमेश म्हणाला, ताई, आम्ही हे घेऊ शकत नाही. आम्ही तुमची सेवा कधीही काही मिळवण्याच्या लोभाने केली नाही. मनोरमाताई हे ऐकून खूपच उदास झाल्या. त्यांनी दुःख पाहून सरिता म्हणाली, ठीक आहे ताई, आम्ही तुमची इच्छा मानतो, पण तुम्हाला आमची एक अट मान्य करावी लागेल. आपण या जमिनीवर एक रुग्णालय बांधू. ते रुग्णालय तुमच्या नावाने असेल आणि तिथे गरीब रुग्णांचे मोफत किंवा अगदी कमी पैशात उपचार केले जातील. पण याचे व्यवस्थापन तुमच्याच हाती असेल. हे ऐकून मनोरमाताई म्हणाल्या, अरे बाळा, यापेक्षा चांगलं अजून असू शकत नाही, पण रुग्णालय बांधण्यासाठी खूप पैसे लागतील. रमेश म्हणाला, आई, याची काळजी तुम्ही करू नका. ही जमीन खूप मोठी आहे. तिच्या अर्ध्या भागाची विक्री केली आणि तर आपल्याला चांगले पैसे मिळतील आणि उरलेल्या रकमेवर आपण कर्ज घेऊ, ज्यामुळे रुग्णालय बांधता येईल. सगळेजण या योजनेवर सहमत झाले. रमेशने जमिनीचा अर्धा भाग विकला आणि बँकेतून कर्ज घेतले. काही महिन्यातच रुग्णालयाचं बांधकाम सुरू झालं आणि 2 वर्ष ते मोठं रुग्णालय तयार झालं. मनोरमाताईंनी रुग्णालयाचं उद्घाटन केलं. रुग्णालयाची ओळख हळूहळू सगळीकडे पसरली. गरीब लोक तिथे येऊन मोफत उपचार घेऊ लागले. या महान कार्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री मनोरमाताईंना सन्मान करणार होते. त्या दिवशी मनोरमाताई देवांशला शाळेत सोडून तिथून सन्मानासाठी जायच्या होत्या. सरिताने त्यांना सोबत यायला सांगितलं, पण मनोरमाताईंनी सांगितलं, तू आधी जा बाळा, मला देवांशला शाळेत सोडूनच येऊ दे. रस्त्यात देवांशने चिप्स खायचा हट्ट केला. त्यामुळे मनोरमाताईंनी त्याला एक पॅकेट घेतलं. शाळेजवळ पोचल्यानंतर देवांशने चिप्सचं रिकामं पॅकेट खाली फेकलं. मनोरमाताईंनी त्याला सांगितलं, बाळा, असा रस्त्यावर कचरा टाकू नये. सॉरी आजी, असं म्हणत देवांश पळत शाळेत गेला. तेव्हा मनोरमाताई खाली वाकून पॅकेट उचलत होत्या. तेव्हा त्यांच्याजवळ एक कार थांबली. त्यांनी मागे वळून पाहिलं तर त्यांचा मुलगा आणि सून होते. पूजा म्हणाली, अजूनही जिवंत आहे का म्हातारी? आणि तिने चिप्सचं पॅकेट तिच्या तोंडावर फेकलं. नवीन त्यांना रागाने बोलला. कारचा ड्रायव्हर हे पाहून त्यांच्या मुलाला जोरात थप्पड मारत म्हणाला, तुमची हिंमत कशी झाली मॅडमशी असे भाषेत बोलायची? नवीन म्हणाला, अरे, ती मॅडम नाहीये, तुम्हाला गैरसमज झाला आहे. ड्रायव्हरने त्याला दुसरी थप्पड मारली आणि म्हणाला, अजून काही बोललास तर तुला तुरुंगात टाकेन. मनोरमाताईंनी हस्तक्षेप करत सांगितलं, अरे, त्यांच्याशी बोलण्यात वेळ वाया घालवू नकोस. चला, उशीर होत आहे. रुग्णालयात पोचल्यानंतर सरिता म्हणाली, आई, तुम्ही कुठे होतात? मी खूप वेळ वाट पाहत होते. चला, बैठक सुरू होणार आहे. बैठक सुरू झाली. तेवढ्यात नर्स धावत येऊन सरिताला म्हणाली, मॅडम, एक गंभीर रुग्ण आला आहे, कृपया पटकन या. सरिता ऑपरेशन थिएटरमध्ये गेली तेव्हा ती व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत होती. त्यांच्या पत्नीला पाहून सरिता ओळखून म्हणाली, तुम्हाला माहीत आहे का, या रुग्णाचे ऑपरेशन खूप मोठं आहे. 3 लाख रुपयाचा खर्च येईल. ही महिला दुसरी कोणी नसून मनोरमाताईंची सून पूजा होती. पूजा ताईंना पाहत रडत म्हणाली, आई, मला माफ करा.
माझ्या नवऱ्याला वाचवा. मनोरमा ताईंनी सरिताला सांगितलं. बाळा, या लोकांचे मोफत उपचार करा. सरिता चकित झाली, पण ती कामाला लागली. नंतर घरी परतल्यावर मनोरमा ताई देवासोबत खेळत होत्या. सरिताने त्यांना विचारलं, आई, तुम्हाला त्यांच्या वागणुकीचं दुःख नाही का? मनोरमा ताईंनी उत्तर दिलं, बाळा, मानवतेच्या नात्याने मला वाईट वाटत, पण आई म्हणून त्याचं माझ्याशी आत्ता काही नातं नाही. नवीन वर्षाच्या दिवशी मनोरमा ताईंनी सरिताला म्हटलं, बाळा, यावर्षी आपण गरिबांना अन्नदान करूया आणि स्वेटर वाटूया, कारण मला आवडतं. काही वर्षापूर्वी माझीही अशीच अवस्था होती. देवाच नसता तर आज कदाचित मी इथे हयात नसते. सरिताने त्यांच्या विचारांना पाठिंबा दिला आणि दोघेही मिळून गरजूंना मदत केली. या नवीन वर्षी आपण काहीतरी नवीन करूया असं म्हणत मनोरमा ताईंनी दुकानदाराला फोन करून लगेच शॉल आणि स्वेटर ऑर्डर दिल्या. त्यांनी सरिताला सांगितलं, तू काळजी करू नकोस, जसं तू म्हणशील तसं सगळं होईल. 10 दिवसानंतर नवीन वर्षाच्या दिवशी देवांशही लवकर उठला आणि म्हणाला, आजी, आज मीही तुझ्यासोबत गरजूंना शाल आणि स्वेटर वाटायला येईन. हो बाळा, नक्कीच, तुझ्यामुळेच तर मी हे सगळं करू शकते. मनोरमा ताईंनी हसून उत्तर दिलं. सकाळी 10 वाजेपर्यंत रमेश आणि सरिता दोघेही तयार होऊन मंदिराच्या प्रांगणात पोहोचले. त्यांनी आधी सगळ्यांना जेवण दिलं आणि नंतर गरजूंना शॉल आणि स्वेटर वाटले. सगळं काम उमटून घरी परतण्यासाठी ते गाडीत बसले होते. तेवढ्यात नवीन आणि पूजाला व्हीलचेअरवर बसून तिथे पोहोचले. पूजा मनोरमा ताईंना हात जोडून म्हणाली, आई, कृपा करून आम्हाला माफ करा. आम्ही तुमच्यावर खूप अन्याय केला आहे. कृपा करून आमच्यासोबत घरी चला. तुमच्या मुलाची अवस्था पहा. हे ऐकून मनोरमा ताईंनी उत्तर दिलं, कोण मुलगा? कसला मुलगा? माझं तुमच्याशी आता काही नातं उरलेलं नाही. माझा फक्त एकच मुलगा आणि सून आहे, रमेश आणि सरिता, जे माझी खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत आहेत. तुम्ही तर मला रस्त्यावर सोडून दिलं होतं. आज मी इथे उभी आहे ती फक्त देवांशमुळे. त्यांनी देवाच्या डोक्यावर मायेने भरलेला हात फिरवला आणि गाडीतून शिल्लक उरलेलं अन्न आणि स्वेटर काढून पूजा आणि नवीनकडे दिलं. त्या म्हणाल्या, आज आम्ही नवीन वर्षानिमित्त गरजूंना शॉल आणि स्वेटर वाटले आणि अन्न दिले. तुमचं नशीब चांगलं म्हणून तुम्ही वेळेवर पोचलात. हे घ्या, खा. कदाचित तुम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नसेल. असं म्हणत मनोरमा ताईंनी देवाचा हात धरला आणि रमेश व सरितासोबत गाडीत बसून घरी परत निघाल्या. नवीन आणि पूजा फक्त त्यांना जाताना पाहत राहिले. तर मित्रांनो, मनोरमा ताईंनी आपल्या मुलगा आणि सुनेला माफ न करणे योग्य होते का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.